कर सुरू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळं दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. भगवद्गीता अध्याय 16 दैवासुर संपद्विभाग योग. श्री गणेशाय नमः. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चडांशु अद्याबी नि विकासु वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया जो सुदीनु करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहा हंतेची अविसाळे जीव पक्षी लिंगदेह कमळाचा पोटी वेचू तया चिद्भ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेळी बुद्धिबोधू तया चक्रवाकांचे मिथुन साम्यरस्याचे समाधान भोगवी जो चिद्गगन भुवन दिवा जेणे पहालिया पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिधती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे नि विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरु मृग जळते जो प्रत्यग बोधाची या माथया सोहंतेचा माध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निजधाम व्योमीचा रावो उदयलाची उदयचत खेवो फेडी पूर्वादी दिशावसी ठावो उदो अस्तूचा न दिसणे नसी मावळवी दोही झाकिले ते सैघ पालवी काय बहु पूर्वते आगवी उखाची आनी तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे वीण सुरवाळू प्रकाशाचा तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणती म्हणो पुढती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का जो सर्वनेणिवा जाणिजे मौनाचिया मिठिया वानिजे काहीच न होनी आणिजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सूनी परेसी ही पाठी वैखरी विरे तया तू ते मे सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाखाचा तया तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा
तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा, उजळोनी दिव्य तेजा हातीवा, ते भक्तीची पाहावी. बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणाची के आहे, परी साचची येरी माये, म्हणवनी तोषे. हा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणितले, परते सर. जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानुनी प्रियोपचारू, तोषोचिना शांगधरू गुरुत्वासी. की अंधारे खेतले अंबर, झालेया दिवस नाथा समोर, तेने तया ते परासर, म्हणितले काई. तेवी भेद बुद्धीची ये तुळे, घालुनी सूर्यश्लेषाचे कांटाळे, तुकिलासी ते एकी वेळे, उपसाही जोजी. जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयासी, ते आम्हाही करी. परी मी आजी तुझ्या गुणी, लांचावलो अपराधू न गणी, भलते करी परी अर्धधणी, नुठी कदा. मिया गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे, वानू लाधलो ते दुणेन थावे, दैवलो दैवे. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप, पातलो प्रभू. पुण्ये पोशिली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे, झाली आजी. जी जीवित्वाच्या आडवी, आतुडलो होतो मरण गावी, ते अवदासाची आघवी, फेडली आजी. जे गीता येणे नावे नावाणगी, जे अविद्या जिणोनी दाटुगी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी, वानावया झाली. पै निर्धना घरी वानिवसे, महालक्ष्मी येऊनी बैसे, तया ते निर्धन ऐसे, म्हणो ये काई. का अंधकाराची या छाया, दैवे सूर्य आलिया, तो अंधारुची जगायया, प्रकाशू नोहे. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणुही दशान धरी, तो भावाची ये सरोभरी, नव्हेची काई. तैसा मी गीता वाखाणी, हे खपुष्पाची तुरंबणी, परी समर्थे तुवा शिरयाणी, फेडिली ते. म्हणूनी तुझेनी प्रसादे, मी गीता पद्ये अगाधे, निरूपीन जी विशदे, ज्ञानदेवो म्हणे. तरी अध्यायी 15वा. श्रीकृष्णे तया पांडवा, शास्त्र सिद्धांतू आगवा उगाणिला. जे वृक्षरूपक परिभाषा, केले उपाधी रूप अशेषा. संज्ञे जैसे दोषा अंगलीना, आणि कूटस्थू जो अक्षरू, दाविला पुरुष प्रकारू. तेने उपहिताही आकारू, चैतन्या केला. पाठी उत्तम पुरुष, शब्दांचे करूनी मिश. दाविले चोख आत्मतत्व, आत्मविषयी आंतुवट. साधनचे अंगदट, ज्ञान हेही स्पष्ट सावळला. म्हणून ये अध्यायी, निरूप्य नुरेच काही. आता गुरु शिष्या दोही, स्नेहो लाहणा. एवं ये विषयी कीर, जाणते बुझावले अपार. परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. त्या मज पुरुषोत्तमा, ज्ञाने भेटे जो सुवर्मा. तो सर्वज्ञ तोची सीमा, भक्तीचीही. ऐसे हे त्रैलोक्य नायके, बोलिले अध्यायात श्लोके. तेथे ज्ञानची बहुतेके, वानिले तोषे. भरूनी प्रपंचाचा घोटू, की जे देखताची देखता द्रष्टू. आनंद साम्राज्यी पाटू, बांधीचे जीवा. एवढे या लाठेपणाचा, उपावो आणू नाहीची म्हणे देवो. हा सम्यक ज्ञानाचा रावो, उपाया माझी. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते, तीही तोषलेनी चित्ते. आदरे तया ज्ञानाते, मोवाळिले जीवे.
आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जवनिकी तव योगक्षेमू ज्ञानमिखी स्फुरेल चिकी म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन चालिया वृद्धियत्न घडेल केवी का उपजोची जे नलाहे जे उपजले ही अव्हाटा सूये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरिला असे चित्ती तो पुरवावया लक्ष्मीपती बोलिचेल ज्ञानासी सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे रागद्वेषांसी देथारे तिये आसुरिये ही घोरे करील रूप. वंदना. खूप सुंदर गोड आवाजात कल्पना तुझ्या ऐकत राहाव्याशा वाटत होत्या ओव्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुती मंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यदति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे ज्ञानेश्वरी प्रेमी सगळ्या मित्रमैत्रिणींमुळे आणि श्रोत्यांमुळे ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना हा पुरुषोत्तम योग त्याच्या अंतिम चरणामध्ये आपण पोहोचलो. वास्तविक आज आपण 16व्या अध्यायाला सुरुवात केली, त्याच्या मंगलाचरणाला सुरुवात केली. पण तरी देखील ज्याप्रमाणे गीतेची महती सांगताना जो एक महत्वाचा श्लोक मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितला होता, त्या श्लोकाप्रमाणे 15वा अध्याय हा सर्वोपरी अध्याय, पुरुषोत्तम योग ज्या अध्यायाचं नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वास्तविक ज्या अध्यायाचं निरूपण करताना शेवटी सांगितलं की इथे भगवद्गीता उपदेश भगवंताचा समाप्त होतो असा अध्याय. आणि धर्मशास्त्रेषु वेदांता तत्र गीता महत्तमा तत्र पंचदशोऽध्यायः तत्र श्लोक चतुष्टयम्. संपूर्ण धर्मशास्त्रामध्ये वेदांत सर्वोपरी शिखर आहे. हे दर्शनशास्त्र तत्वज्ञान जाणणं आणि त्यानंतर त्यामधली गीता ही त्यावर सुद्धा कळस आहे. त्यामधला हा 15 अध्याय 15वा पुरुषोत्तम योग आणि त्यातले शेवटचे 4 श्लोक काय आहेत हे 4 श्लोक. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या अध्यायाकडे वळतोय. जरी आज आपण 16व्या अध्यायाला सुरुवात केली असली तरी देखील या 4 श्लोकांकडे थोडासा कटाक्ष टाकावा, त्यातलं तीर्थप्राशन करायचा प्रयत्न करावा. कारण आपण ज्याप्रमाणे पाहिलं की ज्ञानेश्वरीची खोली अपार आहे. 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून प्रस्फुटित झाली. त्यांचं वर्णन करताना प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांकतेजोदिकामोदिवक्त्रम खलानीशवादा वनोदार्हदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ऋणे कृष्ण बीभत्सु संवाद भूतो ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मिता येन च
प्राकृतोऽप्यं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्ण गीता बीभत्सु गीतार्थ रणे कृष्ण बीभत्स संवाद भूतो. बीभत्स अशा रणांगणावर प्रत्यक्ष कृष्णार्जुनाचा जो संवाद, ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै, त्या गीतार्थाचा बोध करण्यासाठी ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रस्फुटित झाली. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोप्यम, आणि जी त्यांनी कृती ही प्रकृत भाषेमध्ये आणली मराठी भाषेमध्ये, अशा समाधीस्थ मूर्तींना प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा वंदन करतात असे ज्ञानेश. आणि ते आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आले, अवतीर्ण झाले. ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हटलं जातं. आणि 16व्या वर्षामध्ये आपल्या मुखारविंदातून ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित केली. विलक्षण असा हा ग्रंथ. आणि 22व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होतात. हे पण एक अद्भुत, अपूर्व, कुठेही न घडलेलं असं आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये होतं. पुण्याच्या जवळ होतं, आळंदीत होतं, आणि माऊली तिथे समाधीस्थ राहतात. संपूर्ण जगाने संतती संन्यासाशी म्हणून ज्यांना हिणवलं, विषाचा प्याला ज्यांच्या मुखाला लावला, आपल्या निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने या विषाचं अमृत करून त्या अमृताची धार म्हणून प्रस्फुटित झालेली ही ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीचं तीर्थ प्राशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. तिची खोली, तिच्या गर्भार्थापर्यंत किंवा तिच्या ज्याला आपण म्हणू शकतो अनेक सिद्धांतापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि त्या पुरुषोत्तमाचा योग सांगताना ज्याप्रमाणे भगवंतांनी एक रूपक आपल्याला दाखवलं आणि त्या मुळाकडे जाण्याचा एक बोध आपल्याला दिला, कसं हे वृक्षाचं रूपक सांगून सांगितलं की मुळापासून त्याचं पोषण होतं, पण अनेक शाखा ज्या वृक्षाला आहे, अशा प्रकारच्या अनेक शाखा, आणि त्या शाखांमुळे ते पोषण सुद्धा विषयाद्वारे त्या जीवाचं होत राहतं, पण तो मुळाकडे जायला विसरून जातो. आणि या मुळाकडे जिथून संपूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो की सृष्टीचं पोषण होतं, तिथे जाण्यासाठी आपला मार्ग प्रशस्त करणारा हा पुरुषोत्तम योग अध्याय, 15 अध्याय हा सर्वोपरी अध्याय आहे. आणि त्यानंतरचे हे 4 श्लोक. इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ज्या ओव्या प्रस्फुटित होतात, ते म्हणतात की कुठल्याही शास्त्रांनी किंवा शास्त्र वाचनानी किंवा ज्ञानानी सुद्धा तिथपर्यंत नाही पोहोचता येणार. या ज्ञानातून सुद्धा मनाला विरक्त करावं लागेल. कंडिशनिंग मधनं आपलं मन मोकळं करावं लागेल. आपलं मन निर्मळ करत न्यावं लागेल. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणु उगाणा घेईल, सर्व शास्त्रांचे येईल सर्वस्व हाती, परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. जोपर्यंत विरक्ती येणार नाही, विरक्ती याचा अर्थ कुठेतरी खूप उदासीनता नव्हे, विरक्ती म्हणजे आपल्या मनावरचं सगळं हे जे कंडिशनिंग आहे, हा मळ आहे, हे धूळ आहे, जे पूर्वग्रह आहे, हे जे संस्कार आहेत, हे सगळे जोपर्यंत धुतले जात नाही, तोपर्यंत ते म्हणतात सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी, तोपर्यंत सर्वात्मकाची भेटीच होत नाही. आणि म्हणून जगताचं स्वरूप सांगताना न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, त्याचं जे संसरती ती संसार बदलणारं परिवर्तनशील रूप सांगितलं. परिवर्तनशील जे आहे ते सारखं निसटणारं बदलणारं आहे. त्यांनी भांबावून गेलेला जीव बदलणाऱ्या या रूपाकडे बघून भांबावलेल्या जीवाला मग कसाचा आधार घ्यायचा ते पण सांगितलं, जे अपरिवर्तनशील आहे. आणि जोपर्यंत काहीतरी अपरिवर्तनशील असणार नाही, तोपर्यंत परिवर्तनशील भासणार नाही. आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे परिवर्तन पाहणारा नित्य परिवर्तन, 25 वर्षाचे आपण, 35 वर्षाचे आपण, 55 वर्षाचे आपण, 60 वर्षाचे आपण, बदलणारे आपण, हे बदलणारे आपण पाहणारा एक न बदलणारा मी, बदलणाऱ्या मीला पाहणारा न बदलणारा मी, या सर्व भूमिकांमधून जाताना किंवा या सर्व परिवर्तनांमधून जाताना जो साक्षी भावाने अवलोकणारा मी, हा जीवात्मा ज्या जगदीश्वराचं प्रतिबिंब आहे किंवा अंश आहे, त्या जगदीश्वराला जाणणं, त्याच्यामध्ये असलेलं जगत जाणणं, जीव जगत आणि जगदीश्वर या दोघांच्या मध्ये हे जगत सृष्टी आणि याचं प्रतिबिंब
बिंब पडल्यामुळे हा जगदीश्वर जो आहे आपल्यापासून दुरावलाय. आणि म्हणून भगवंताने ज्यावेळी सांगितलं ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातनः मन षष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति मम एव अंशः. हा जो जीव आहे हा माझाच अंश आहे अर्जुना. ममई वांशो जीव लोके, आणि प्रत्येक जीव, आता इथे कुठे उच्च नीचता नाही, इथे कुठे जाती नाही, इथे कुठे राष्ट्राच्या सीमा नाही, प्रत्येक जीव असं सांगताना भगवद्गीता किती व्यापक होऊन जाते. आणि ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियाणी. पण हा जीव माझा अंश असून सुद्धा विकारी असल्या प्रकृतीच्या अधीन झाला, तिच्याकडे आकर्षित झाला, आणि मग बहिरंगामध्ये विचरण करताना अंतरंगातल्या त्या परमात्म तत्वाला किंवा त्या परमेश्वराच्या प्रतिबिंबाला विसरून गेला. किंबहुना विसरून गेला नाही, आता त्याला ते दिसेनासच झालं. मग त्याची ओळख करत असताना भगवंतांनी ज्या प्रकारे तो पुरुषोत्तम संपूर्ण जगाला कशा पद्धतीने, कारण परमेश्वराला न मानणं म्हणजे स्वतःच अस्तित्व नाकारण असं गुरुदेव म्हणतात. कारण आपण त्याचेच अंश आहोत. ते चैतन्य आपल्यामध्येच आहे. ते चैतन्य जोपर्यंत आपल्यामध्ये राहील तोपर्यंतच या देहाचं चलनवलन आहे. आणि म्हणून सर्व वस्तूच्या मुळाशी असणार ते परमात्म तत्व, ती परमात्म्याची शक्ती अनुभवणं जोपर्यंत हे अनुभवणार नाही किंवा ती शक्ती आपण मानणार नाही तोपर्यंत त्याची खरी ओढ लागणारच नाही. ही ओढ जागृत करणं, आणि म्हणून त्यासाठी या परमात्म्याचं स्वरूप जाणून घेणं. भगवंत ज्यावेळी म्हणतात गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. गाम म्हणजे पृथ्वीमध्ये आविष्य, मी प्रवेश करून अर्जुना त्या पृथ्वीला अहम ओजसा भूतानि धारयामी. ओज एक आहे तेज आणि एक आहे ओज. याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात यदादित्य गतन तेजो जगत भासयते खिलम. ज्या तेजामुळे सगळं जगत दिसतं, कुठल्याही गोष्टीवर जेव्हा प्रकाश पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्या दृष्टीमध्ये येते किंवा आपण ती वस्तू पाहू शकतो. तेजाने प्रकट होते वस्तू, आणि ओज याचा अर्थ धारण होते, धारण करण्याची शक्ती. ओजाने धारण करण्याची शक्ती येते. आणि म्हणून एकीकडे भगवंत इथे म्हणतात मी प्रकटही करतो, आणि प्रकट करण्याचं तेज सूर्यामुळे होतं, पण त्याचप्रमाणे धारणा शक्ती गाम आविष्य, या पृथ्वीमध्ये मी स्वतः प्रवेश करून ती धारणा शक्ती उत्पन्न करू, म्हणून तिला धारिणी म्हटलंय पृथ्वीला. आणि मग ती धारणा शक्ती उत्पन्न करून मी प्रत्येक भूतमात्राला धारण करतो. ओजसा भूतानी धारयामी, आणि म्हणून ही धारण करणारी, आणि रसात्मक सोम भूत्वा, आणि मग चंद्र होऊन मी सगळ्यांमध्ये औषधीला मध्ये रस निर्माण करतो. म्हणून त्याला सुधाकर म्हटलेलं आहे चंद्राला. तो सुधाकर म्हणजे रस निर्माण, अमृताचं निर्माण करणारा. आताच आपण कोजागिरी केली, आपण चंद्रामध्ये ठेवतो दूध चंद्रयानाच्या रूपाने. आता तिथपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेलं आहे, आपलं भारताचं यान गेलंय चंद्रयान 3. पण तरी देखील आपण चंद्राला त्या पद्धतीने पाहतो, कारण भगवंताची ती शक्ती किंवा भगवंताचा तो ओज किंवा भगवंताचं तेज रस चंद्राच्या मार्फत या सृष्टीमध्ये येतं. आणि सोमो भूत्वा, आणि सर्वा औषधीही पुष्णामी, भगवंतांनी सांगितलं. म्हणून तेज प्रकट होण्याची शक्ती आणि ओज धारण करण्याची शक्ती दोन्ही भगवंतांमुळे. भगवंताचं महात्म्य म्हणजे भगवंत म्हणजे केवळ चतुर्भुज रूपातला बासरी पकडलेला असा कृष्ण नव्हे, तर तो निराकार निरुपाधिक परमात्मा पुरुषोत्तम. त्या पुरुषोत्तमाशी योग साधून भगवान श्रीकृष्ण त्याचं हे वर्णन इथे प्रत्यक्ष सम्रांगणामध्ये करतायत. आणि म्हणून या जीवनातला सगळा रस, सगळं माधुर्य हे त्या परमात्म्यामुळे आहे. तो रस जर खंडित झाला तर मग जीवन कसं होतं? मग मैत्री, नाते संबंध सुद्धा दुरावतात. मग स्पर्धा वाढीला लागते. कारण काय? तर देहबुद्धी वाढते. जितकी देहबुद्धी वाढेल तितका हा रस वाहणं बंद होतो, आणि जितकी आत्मबुद्धी वाढते तितका हा रस अधिकाधिक प्रवाहित होऊन मग त्या व्यापकत्वाशी आपल्याला जोडतो, आणि मग आपलं मन सुद्धा विशाल व्यापक होतं, शांताचं अनंताकडे जातं, ससीमाकडून असीमाकडे जातं, आणि मग
त्या व्यापकत्वामध्ये ते विकार सुद्धा हळूहळू विरघळायला लागतात. मग त्या अविकारी परमात्म्याचा बोध होतो आणि त्या अविकारी परमात्म्याचा बोध होतो. ज्याप्रमाणे आपण एक उदाहरण खूप सुंदर दिलं चैतन्य महाराज देगलूरकरांनी. ते म्हणतात की ज्याप्रमाणे एक छोट्याशा भांड्यामध्ये दूध आहे, त्या दुधामध्ये आपण दही घालतो आणि त्याच्यामध्ये विकार निर्माण होतो आणि त्या दुधाचं दही होतं, परिवर्तन होतं. पण हा विकार ते दूध एका भांड्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये लवकर निर्माण होतो. पण कल्पना करा की एखादा क्षीरसागर आहे, म्हणजे दुधाचा समुद्र आहे. त्याच्यात एक चमचाभर दही घातलं, तर त्याच्यामध्ये हा विकार निर्माण होईल का? म्हणून व्यापकामध्ये विकार नसतो. जे व्याप्य आहे, जे संकुचित आहे, जे शांत आहे, त्यामध्ये विकार असतो. आणि आपण देहाच्या रूपामध्ये आपण व्याप्य झालो आहे आणि आपल्यामध्ये ते चैतन्य तत्व जे आपलं मूळ स्वरूप आहे ते व्यापक असून सुद्धा या देहामध्ये बंदिस्त झालं आणि देह आपली ओळख समजून आता ते या विकारांनी लडबडून गेलं. त्याला त्या अविकारी परमात्म्याची स्वतःची ओळख देणं, त्यासाठी हा पुरुषोत्तम योग आहे. आणि म्हणून भगवंतानी इथे जे जे हे सांगितलं, मग त्यामध्ये अर्जुनानी सुद्धा प्रश्न विचारला. तो प्रश्न विचारताना अर्जुन म्हणतो की मग सगळे देवा हे सगळे वेगवेगळे जे भूतमात्रे वेगवेगळ्या पद्धतीने दुःख का भोगतात, सगळे समान का नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोक केले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. अर्जुनाला आलिंगलं, भगवंतानी कृपादृष्टीने न्याहाळलं आणि मग त्याला देव काय म्हणाले? ते म्हणाले अर्जुना तू आणि मी एकच आहे, तू मी एकच आहे. पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे आणि सांगणे तुझे माझे. तू सांगतो आहे, तू विचारतोय आणि मी सांगतोय. वास्तविकतः विचारणारा आणि सांगणारा दोन्ही एकच आहे, अद्वैत आहे. तिथपर्यंत मला तुला पोहोचवायचंय, पण तू अजून पोहोचला नाही. मला माहितीये की तू माझाच अंश आहे. तू विचारतोयस म्हणजे मीच विचारतोय तुझ्या माध्यमातून आणि म्हणून तुझे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एक. तुझं पुसणं आणि माझं सांगणं हे एकच आहे. एव आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. तुझ्या माझ्यामध्ये तत्वतः हे अद्वैत आहे आणि म्हणून सांगणं आणि पुसणं दोन्ही एकच आहे. ऐसे बोलत देव भुलला मोहे. खूप अगदी मोहाने भुलून गेला आणि अर्जुना ते आलिंगुनी ठाये, मग भियाला म्हणे नोहे आवडीही. अरे देव अर्जुनाला च्या मोहामध्ये गुंतला. त्याला खूप आनंद झाला की असा जो निर्मळ, जे माझंच रूप आहे, जणू काही मला आरशामध्ये माझं रूप दिसावं तसा हा अर्जुन मला दिसतोय. हा अनघ आहे, हा निष्पाप आहे आणि असा अर्जुन. आणि म्हणून अगदी मोहामध्ये अर्जुनाला आलिंगन दिलं आणि मग भिहाला, देवच घाबरला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. काय अद्भुत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा आहे आणि कशा पद्धतीने एक दृश्य आपल्या समोर ते उत्पन्न करतात किंवा आपल्या समोर आपल्याला ते दृश्य दाखवतात. जणू काही तो सम्रांगण आहे, तो देव घाबरलाय, तो म्हणतो अरे हा अर्जुन हे माझंच रूप आहे, त्याला आलिंगन मी देतोय आणि आलिंगन देता देता मग मला आता भीती वाटते. का भीती वाटते? ही आवडी बरोबर नाहीये, कारण की याला मी काही वेगळ्या कार्यासाठी इथे पाठवलंय, याला याच्यामध्ये विकार मिसळून पाठवलाय. ज्याप्रमाणे सुवर्ण जे असतं ना ते 24 कॅरेट्स असलं तर त्याचे अलंकार बनत नाही, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटी अशुद्धी टाकावी लागते. त्याला कॅरेट्स मध्ये टाकावं लागतं. 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये भगवंत या सगळ्या सुखदुःखाच्या, इच्छा, द्वेष, बाकीच्या सगळ्या विकारांच्या, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या इम्प्युरिटीज टाकतात आणि मग हे सगळे जीव इथे येऊन अशा पद्धतीने भगवंताचं कार्य करतात. म्हणून ही आवडी बरोबर नाही, कारण मग अद्वैत झालं तर तो माझ्यातच मिसळून जाईल आणि कार्य थांबून जाईल. म्हणून आधीच आम्हा या काही नरनारायणाशी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. अर्जुन, नर मी आणि नारायण आहे, आम्ही दोघं भिन्न नाही आहोत, पण हा प्रेमावेग जो आहे आता माझ्या ठाईच मी विलीन करतो, कारण मग आता याचं कार्य थांबून जाईल, याला अद्वैताकडे नेऊ नये. ज्याप्रमाणे ठाकूर रामकृष्ण देव यांच्याकडे स्वामी विवेकानंद गेले, त्यापूर्वी ते पवहरी बाबाकडे जात होते आणि ते निराकाराचे उपासक होते. मूर्तीपूजा करत नसत किंवा मूर्ती पूजेमध्ये त्यांचा विश्वास नव्हता. आणि अशा वेळी ज्यावेळी ते ठाकूरांकडे गेले, ठाकूर मूर्तीपूजक, जगदंबेचे आराधक, त्याच्यात भावानी सांगितलं की गदाधरा
ही आपली आई आहे तेव्हापासून ती जगदंबा ती आहेच, ती माझी आई आहे आणि ती त्यांच्याशी संवादही करायची. त्यावेळी ज्यावेळी स्वामी विवेकानंद पोहोचले त्यावेळी ठाकूरांना त्यांनी विचारलं, की तुम्ही ईश्वर पाहिलाय का? त्यांनी म्हटलं, की हो, मला त्याची अनुभूती आहे. तुला जितका प्रत्यक्ष मी पाहतो तितका मी प्रत्यक्ष ईश्वर पाहिलाय. हा पहिल्यांदा त्यांना कोणी महात्मा भेटला, की जो म्हणतो, की मी ईश्वर पाहिलाय. मला अनुभूती देऊ शकाल? ठाकूरांनी फक्त त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. आणि हा स्पर्श केल्याबरोबर संपूर्ण सगळं जगताचं दृश्य मावळायला लागलं आणि स्वामी विवेकानंद बेभान झाले. अरे मला कोणी दिसत नाही, मला तुम्ही दिसत नाही, मला मी दिसत नाही. आणि मग स्वामी ती अनुभूती दिल्यानंतर मग त्यांना परत भानावर आणल्यावर ठाकूर म्हणाले, आला तुझ्या त्या निर्विकल्प समाधीला मी कुलूप लावलंय. कारण की तुला सविकल्प इथे काही ना काहीतरी कार्य करायचंय. आणि म्हणून त्या पुरुषोत्तमाच्या योगासाठी भगवंत एक एक करून त्या शेवटच्या अध्यायाकडे येतात आणि ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात की सगळ्यांमध्ये सारखं परमात्म तत्व असून सुद्धा जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पळी भिन्नी नादांतरी. ते म्हणतात ज्याप्रमाणे आकाश ध्वनी आकाशाचा जो विषय आहे किंवा आकाशाचा गुण आहे तो शब्द आहे. शब्द साऊंड वेव्स या आकाशामध्ये नित्य स्थित राहतात. पण त्याच साऊंड वेव्स किंवा आकाशध्वनी वाद्य विशेषी आणि प्रत्येक वाद्यातून वेगवेगळ्या प्रकारांनी उत्पन्न होतात. त्याप्रमाणे नादही वेगवेगळा येतो का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकू भानू उदयला तो आनानी परी गेला उपयोगासी. जो भानू उदित होतो, सूर्य उदित होतो, पण तो प्रत्येक कामाकडून वेगवेगळं कार्य करून घेतो. प्रत्येक लोकांची म्हणजे प्रत्येक व्यक्तीची चेष्टा वेगळाली होते आणि अशा पद्धतीने तो वेगवेगळं कार्य करतो. एकच असून पुरुषोत्तम. का बरं वेगवेगळ्या प्रकारचे विकार? का बरं? कारण की हा देह विकारी आहे आणि तिथे ते चैतन्य त्या प्रकाराने भिन्न कार्य करतं. आपण इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण त्या प्रकाराने पाहिलं होतं. वास्तविकता इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आपण या चैतन्याला देऊ शकत नाही. कारण इलेक्ट्रिसिटी आपण फक्त समजण्यासाठी पाहतो की ती वेगवेगळ्या उपकरणातून वेगवेगळं कार्य करते. एसी मधनं ती जर थंडक निर्माण करत असेल तर तीच हीटर मधनं गरमी, तीच बल्ब मधनं प्रकाश निर्माण करते, तीच पंख्याच्या रूपाने हवा स्थिर करते. वेगवेगळं कार्य त्या उपकरणाप्रमाणे होतं. त्याचप्रमाणे हे चैतन्य हे जे पण ते कॉन्शियसनेस आहे, त्याला जाणीव आहे. हे चैतन्य जे आहे ते चैतन्य वेगवेगळं कार्य करतंय हे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे समजवलं. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख. ते म्हणतात स्वातीचं उदक, स्वाती नक्षत्राच्या वेळी जे पाणी येतं असं म्हटलं जातं की शिंपल्यामध्ये त्याचा मोती होतो. पण शिंपल्यामध्ये पडल्यानंतर ज्या पाण्याचा मोती होतो त्याच स्वातीचं उदक व्याळी विख म्हणजे एखाद्या सापाच्या तोंडात पडलं तर त्याचं विख म्हणजे त्याचं विषच होईल. तसे सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. त्याचप्रमाणे सज्ञान जो आहे किंवा वेगवेगळ्या उपकरणातून परमात्म्याचं वेगवेगळं प्रतिबिंब म्हणा किंवा वेगवेगळं कार्य आपल्याला इथे दिसतं. कारण तो आहे पण कार्य हे त्या उपकरणात म्हणून इन्स्ट्रुमेंटला पण महत्व आहे. आपण ज्यावेळी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांकडून माध्यम होणं शिकावं, पण ते माध्यम कोणतं आणि त्या माध्यमाला सुद्धा महत्व आहे. मग भगवंत इथे सांगतात की त्या पुरुषोत्तमाचा योग अशा पद्धतीने विरक्तीने प्राप्त होईल अर्जुना. पण त्याचबरोबर एक महत्वाचा बोध आपल्याला देतात. 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात तुझ्यातल्या पुरुषोत्तमाची ओळख करून घेण्यासाठी तू साधना करशील, होईल हे ओळख. पण त्याच वेळी ते पूर्णत्वाकडे तेव्हा जाईल जेव्हा तू सगळ्यांमधल्या त्या पुरुषोत्तमाची ओळख करशील. कारण तो सगळ्यांमध्ये आहे, फक्त आपल्यात नाही. ही भान देणारा सुंदर श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. सर्वस्य हृदि अहं सन्निविष्टः. सर्वस्य, कोणताही भेदभाव नाही. पुन्हा एकदा भगवंतांनी आपला पत्ता दिला. मी सगळ्यांच्या अंतरंगामध्ये अंतर्यामी रूपामध्ये मी स्थित आहे. अहम सन्निविष्टा मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम च. पहा 3 गोष्टी सांगितल्या इथे भगवंतांनी. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान आणि अपोहन तिन्ही माझ्यामुळे आहे.
आणि म्हणून असा हा जाणणारा, बघा एक गोष्ट आहे स्मृती, ज्ञान आणि अपोहन. ज्ञान म्हणजे काही नवीन जाणून घेण्याची जी शक्ती, ते ज्ञान ज्याच्यामुळे मिळतं ती शक्ती, नवीन काही जाणणं, ज्ञान प्राप्त करणं, हे प्रत्येक जीवाकडून घडतं. काही ना काहीतरी नवीन नवीन तो शिकत असतो मनुष्य म्हणून आल्यानंतर. आणि ज्ञान, दुसरं आहे स्मृती. आता एक गोष्ट आहे की आपल्यामध्ये ती स्मृती असली पाहिजे, जो आपलं काही पूर्व जे काही आहे जीवन आहे, किंवा जे आपण ज्ञान घेतलं ते ज्ञान, त्याचा ठहराव, ते कुठेतरी टिकलं पण पाहिजे. ते टिकण्याची जी शक्ती आहे ती स्मृती परमात्म्यापासून निर्माण होते. ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती परमात्म्यापासून निर्माण होते. मत्त स्मृती ज्ञानम अपोहन, अत्यंत महत्वाचं. भगवंत म्हणतात पण विस्मृती करणारी शक्ती पण मीच आहे. आणि ही शक्ती सुद्धा आवश्यक आहे, विस्मृती करणारी. कारण की त्याच्याशिवाय आपली बुद्धी तरोताजा राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये घडलेले काही अनावश्यक प्रसंग असतील, अनावश्यक घटना असतील, त्या विसरता पण आल्या पाहिजे. ही शक्ती पण परमात्म्यापासून आहे. मत्त स्मृतीर ज्ञानम अपोहनम, या तिन्ही शक्ती. म्हणून संशयाचं निराकरण करणं हे या अपोहनामुळे होतं. ज्ञानातून माहिती मिळते, आतून जी माहिती ते ज्ञान होतं, ते ज्ञान टिकतं, ती स्मृती. आणि विस्मृती म्हणजे अनावश्यक जे आहे ते विसरण्याची शक्ती. ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती, ते टिकण्याची स्मृती रूपाने शक्ती, आणि जे अनावश्यक आहे ते विसरण्याची शक्ती, अपोहनम. हे सगळं ज्याच्यापासून निर्माण होतं, सर्वे वेदै वेद्यम, म्हणून तो जाणून घ्या जो सगळं जाणतो. अशा याला जो वेदांनी प्रतिपाद्य केलेला आहे असा तो अहम वेदांत कृत वेदविद अहम एव. आणि वेद जाणणारा, वेदांचा कर्ता सुद्धा, या संपूर्ण सृष्टीचं संविधान जिथून उत्पन्न होतो तो सुद्धा मीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे खूप सुंदर वर्णन करताना म्हटलं, मला माहित नाही मी किती पुढे जाईल, पण आज आपल्याला त्या शेवटचे 4 श्लोक पण पाहायचे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदेश. आम्ही तुम्ही येथे देखावे करता ते सांगते पुसते येथे दोन्ही एक. पण हे कसा मिळेल हा पुरुषोत्तम? बाभुळीची सरावी हाते परी पाणी तव असे आयते, अभ्रची जावे गगनते सिद्धची की. ज्याप्रमाणे शेवाळ पाण्यावर जर उत्पन्न झालं तर ते शेवाळ दूर केल्यानंतर मग स्वच्छ पाणी मिळेल. किंवा अभ्रची जावे गगनते सिद्धची की, गगनामध्ये, आकाशामध्ये अभ्र निर्माण होतील, ढग निर्माण होतील, आणि हे ढग ज्यावेळी दूर होतील त्यावेळी ते गगन तिथे सिद्धच असेल. त्याचप्रमाणे चित्तामधला सगळा हा मळ, सगळा हा गाळ ज्यावेळी दूर होईल त्यावेळी त्या परमात्म्याचं प्रतिबिंब तिथे जाणवेल. पण ते कसं असेल? तैसी उपाधी उपहिता, शेवटू जेथे विचारता. उपाधी, ऍट्रिब्यूट्स किंवा उपाधी, ज्याला आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या पदव्या. आपण सुद्धा या जीवनामध्ये येतो तर वेगवेगळ्या पदव्या आपण तशाच धारण करतो. आपण कोणाची तरी मुलगी आहे, आपण कोणाची तरी पत्नी आहे, एखादा कोणाचा मुलगा आहे, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा मित्र आहे. या सगळ्या उपाधीच आहेत. किंवा ही डिग्री मी घेतली आहे, ही शैक्षणिक उपाधी आहे. या सगळ्या उपाध्या, या सगळ्या झुली जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत हे कंडिशनिंग जाणारच नाही, म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. तैसी उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. ते निरुपाधिक आहे, त्याला कोणती उपाधी नाही, त्याला कोणते ऍट्रिब्यूट्स नाही. त्याच्यासाठी या सगळ्या उपाध्या विसराव्या लागतील, त्याच्यासाठी या उपाध्या, या सगळ्या झुली दूर कराव्या लागतील आपल्या सगळ्या. आपली पद प्रतिष्ठा जे काही आपण प्राप्त केलंय, आणि मग त्यानंतर तो प्राप्त होईल. आणि मग त्याचं वर्णन कसं करायचं? पूर्वीच्या काळामध्ये, आजकालच्या काळात नाही, आपण तर नावाने आपल्या नवऱ्याला किंवा पतीला हाक मारतो आता. पण तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये 700 वर्षापूर्वीचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात की ज्या नवविवाहिता असत त्या आपल्या पतीचं वर्णन करत नसत किंवा त्याचं नाव घेत नसत. तैसे सांगणे न सांगणेवरी बालापतीसी रूप करी. न सांगताही हळूच आपला पती कसा आहे किंवा त्याच्याकडे बोट दाखवून हळूच ती बाला,
ती नवविवाहिता आपल्या पतीकडे अंगुली निर्देश करते. बोल निमालेपणी विवरी अचर्चा ते, ज्याची चर्चा न करता सुद्धा, ज्याला बोलांनी न सांगता सुद्धा ती शांतपणे ज्या प्रकाराने लाजून किंवा कुठल्या तरी यांनी ती ते सगळ्यांना सांगते, त्याचप्रमाणे हे निरुपाधिक आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. याला कुठली उपाधी नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणून भगवंत ला अर्जुन म्हणतो की जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतुनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला. अर्जुन कृष्णाठाई जो तल्लीन होता, देवभाव विसरून ऐकत होता, तो पुन्हा प्रश्नावळी विचारायला लागला. ते तर सद्गदे बोले, अर्जुन जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा. अरे तुम्ही तुमचं उपाध्या सांगताय, तुम्ही या पृथ्वीमध्ये जाऊन या पृथ्वीला सगळ्या जीवांना धारण करता सांगता. तुम्ही यदादित्य कथन तेजो जगत भासये ते खिल म्हणून सांगता की सूर्य रूपाने मी संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो आणि तो प्रकाश आल्यानंतर जी दृष्टिक्षेपामध्ये येते, हे तुम्ही सांगता. पण मला त्या निरुपाधिकाचं वर्णन करावं ना. आणि म्हणून त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. त्याचं वर्णन करता येत नाही. ते आहे अर्जुन. पण ते केव्हा प्राप्त होईल? जेव्हा ही सगळी बाबुळीची सरावी हाते, पाणी तवसे हा येते, हे सगळं जे किलबिश, हा सगळा मळ, हा गाळ, हा संसाराचा आलेले हे प्रसंग, घटनाक्रम, हे सगळे दूर होतील. त्यावेळी तुला ते प्राप्त होईल. आणि मग ते 4 श्लोक त्याच्यामध्ये क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम याचं वर्णन भगवंत करतात. काय आहे ते? द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. अर्जुना, तुला त्याला जाणून घ्यायचं असेल निरुपाधिकाला, तर आधी तुला क्षर आणि अक्षर दोन्ही जाणून घ्यावं लागेल. आणि ते कसं आहे? द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. या लोके म्हणजे या संसारामध्ये क्षर अक्षर इमौ द्वौ पुरुषौ एव, या प्रकारचे 2 पुरुष आहे. पुरुष म्हणजे आपण जे स्त्री पुरुष म्हणतो ते नाही. पुरीशेती इति पुरुषा म्हणजे चैतन्य रूप. जे चैतन्य पुरी म्हणजे या देहामध्ये राहणार. पुरी म्हणजे देह, जगन्नाथपुरी आपण म्हणतो ना, तसं पुरी हा देह. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन, आपण पाहिलं ज्याप्रमाणे 7व्या अध्यायामध्ये. त्याचप्रमाणे इथे भगवंत म्हणतात इमौ पुरुषौ एव सर्वाणी भूतानी, सगळ्यांमध्ये प्राण्याचे शरीर यामध्ये 2 पुरुष राहतात. कोणते? क्षर म्हणजे जो नाशवंत होणारा, आणि कूटस्थ अक्षर उच्चते. आणि जो कूट आहे, कूट याचा अर्थ जो बदलत नाही खरं वास्तविक. कूट म्हणजे पर्वताचं शिखर. आणि दुसरं कूट या शब्दाचा अर्थ आहे जो कूटनीती आपण ज्याला म्हणतो ना, जो गूढ आहे, जो लपलेला आहे, कूटनीती. तसा हा कूटस्थ अक्षर उच्चते, त्याला अक्षर म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जसं तया एका नाम अक्षरू ये राते म्हणती अक्षरू, ही दोहीची परी संसारू कोंदला असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचं एकाचं नाव अक्षर आहे आणि दुसऱ्याचं नाव अक्षर आहे. आणि यांनी संपूर्ण संसार कोंदलाय, संपूर्ण संसार व्यापून टाकलेला आहे या 2 पुरुषांनी, क्षर आणि अक्षर असे हे 2 पुरुष आहे. आणि मग तो केव्हा कळतो? विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. ज्यावेळी विश्वाभास मावळतो, आत्मबोध, ज्यावेळी विश्वाभास मावळतो पण आत्मबोध उगवत नाही, आत्मबोधू तरी नुजळे, आत्मबोध उगवत नाही, तोपर्यंत अज्ञानमय ही जी अवस्था असते ती अक्षर अवस्था आहे. एक तर क्षर आहे, ती तर संपूर्ण अज्ञानमय अवस्था आहे. संपूर्ण क्षर अवस्था म्हणजे ज्याचं क्षरण होतो, जो नाशवंत आहे, देहरूपानीच जो जीवन जगतो, तो म्हणजे त्या क्षर पुरुषाच्या रूपाने जीवन जगतो. पण अक्षर पुरुष सुद्धा जिथे आत्मबोध नाही झाला पण विश्वाभास मावळलाय, अशा वेळी ती पण अज्ञानमय अवस्था आहे, पण आधीच्या अज्ञानापेक्षा वरची अवस्था, तिथे तो अक्षर पुरुष आहे ज्याला म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू. 515. विश्वासहित जेथून जीव भाव उत्पन्न होतो ना, जीवत्व भाव जिथून उत्पन्न होतो तिथे आणि विश्व आणि जीवाचं संगम स्थान आहे, उभय भेदांची मिठी तो अक्षरू पुरुष. आता याचं सुंदर वर्णन जे येतं ते आपण थोडस बघायचा प्रयत्न करू की हे दोन कसे आहे. पण त्याआधी पुढचा जो श्लोक आहे, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मी तुदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. भगवंत म्हणतात जगामध्ये अक्षर आणि अक्षर पुरुष यांनी हे सगळं जग कोंडलंय. द्वाविमो पुरुषो लोके. पण त्याबरोबर उत्तम पुरुषस्त्वन्यः, उत्तम पुरुष तू अन्य. हा पुरुषोत्तम आहे तो अन्य आहे, तो या जगापेक्षा भिन्न आहे. जगामध्ये त्याचं प्रतिबिंब दोन प्रकारांनी, एक क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष, हे प्रतिबिंब आहे, पण तो अन्य आहे. आणि यह लोकत्रयम आविष्य, या तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून बिभर्ती म्हणजे सगळ्यांचं धारण पोषण करून हा अव्यय ईश्वर परमात्मा इति उदाहृतः, त्याला ईश्वर परमात्मा किंवा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आणि तो कसा आहे, यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. म्हणून यस्मात् अहम क्षरम अतीतः, जो क्षर पुरुषाच्या अतीत आहे सर्व प्रकारे, अक्षरात अपि उत्तमः, अक्षराच्या पेक्षा सुद्धा सर्वोत्तम आहे, किंवा अक्षर जो आहे अविनाशी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा, जीवात्म्यापेक्षा सुद्धा उत्तम आहे. अतः लोकेच वेदे पुरुषोत्तमा प्रथिता, आणि म्हणून लोकांमध्ये त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. जो उत्तम पुरुष तू अन्यः, म्हणजे एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष आणि एक उत्तम पुरुष, असे हे तीन आहे. आणि या तीनांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज मग त्याचं वर्णन करतात त्या उत्तम पुरुषाचं. ते म्हणतात तो कसा आहे, तो उत्तम पुरुष असा आहे की अक्रियू मी येकू, असंगू मी अशोकू, व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमो मी. जो अक्रिय आहे, जो एकमेवाद्वितीय आहे, जो असंगू म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली आसक्ती नाही, जो अशोकू आहे, आणि जो व्याप्याला व्यापकत्वाने व्यापून आहे असा व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमो मी, असा हा पुरुषोत्तम. जो प्रकाशे विण प्रकाशू, ईशत तव्ये विण ईशू, आपणे नीच अवकाशू वसवीत असे. जो प्रकाश नसला तरी जो प्रकाश आहे, जो नियम नसता नियामक आहे, म्हणजे ज्याला नियम लागू नाहीये पण तो नियम बनवणारा असा आहे. ईशतव्ये वीण ईशू, ईश म्हणजे नियामक, त्याला नियम, तो नियमांच्या अधीन नाहीये पण ज्याने नियम बनवले आहे असा. आणि जो अवकाशाचा व्यवस्थापक अशा रूपामधला आहे. जो नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगी जतसे आनंदू आनंदेची. 547वी ओवी आहे. ज्याच्यामुळे नादाला ऐकण्याची शक्ती मिळते. नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, त्याचा स्वाद नाही घेता येत पण ज्याच्यामुळे स्वाद घेण्याची शक्ती निर्माण होते तो. आणि असा जो ज्याचा भोगतो आनंद, आनंदची स्वयमेव, असा जो हा पुरुषोत्तम आहे. जो पूर्णतेचा परिणामो पुरुषो का पुरुषोत्तमो, विश्रांतीचाही विश्रामो विराला येथे, तो पूर्णतेचा परिणाम आहे. आणि असा हा सर्वोत्तम पुरुष पुरुषोत्तम जो आहे, जो विश्रांतीचाही विश्रांती स्थान आहे, असा हा पुरुषोत्तमाचं एका सुंदर यांनी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. आणि मग कसा आहे तो, नाना अलंकार देशे सोने नलपत लपाले असे, विश्व होऊनिया तैसे विश्व जो धरी. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अलंकाराची अवस्था, अलंकार दशे सोने नलपत लपाले असे, म्हणजे त्या अलंकार दशेमध्ये ज्यावेळी सोनं असतं त्यावेळी ते सोनं लपतही नाही आणि तरी लपलेलं असतं, कारण ते अलंकार रूपाने नटलेलं असतं. तैसा विश्व होऊनिया तैसे विश्व जो धरी, तो विश्व होतो पण त्या विश्वामध्ये तो लपतोही आणि असतोही.
असा तो पुरुषोत्तम, याचं वर्णन करताना शिवतत्वानंद स्वामी आणि मग याला यस्मात सर्वमती म्हणताना ज्ञानेश्वर माऊलींच्या थोड्या ओव्या पाहू. जो आपण पेची आपण बया प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे. आणि जो आपणच स्वतःला प्रकाशमान करणारा, ज्याला जो स्वयंप्रकाशी आहे असा, जो कारण रूपाने आहे असा, जो कार्य रूपाने सृष्टीच्या रूपाने नटला आहे असा, काय बहु बोलो जया नाही दुजे, ज्याला दुसरं कुठली उपमाच देता येत नाही. कसं बोलू मी अर्जुना तुझ्या समोर, तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू, असा मी निरुपाधिक आहे आणि क्षर आणि अक्षराहून मी उत्तम आहे. क्षराक्षरोत्तमू एकू 558वी ओवी. म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू, आणि म्हणून वेद आणि बाकी सगळे ग्रंथ त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. आणि ह्याला एकदा जाणलं की मग जीवन कृतकृत्य होतं. कृतकृत्य कशाला म्हणतात? की ज्याच्यासाठी आलो ते प्राप्त केलं. आणि हे गुह्यतम शास्त्र भगवंत म्हणतात, अर्जुना मी तुला सांगितलं, सिक्रेट्स ऑफ द सिक्रेट इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे अनघ, हे निष्पाप अर्जुना, इति गुह्यतमम, इति अथनी सुरुवात होते, इतिनी समापन होतं. इति गुह्यतमम, इथे इति म्हटलं म्हणजे इथे गीतेचा संपूर्ण उपदेश संपला. इति गुह्यतमम शास्त्रम, अत्यंत गुह्य, सिक्रेट्स ऑफ द सिक्रेट, जे सगळ्यांना सांगितलं जात नाही पण तुला सांगतो कारण तू अनघ आहे. पुन्हा एकदा भगवंत सांगतात तू निष्पाप आहे. आणि म्हणून इदम शास्त्र मया एतत् उक्तम, मी जे तुला सांगितलं, एतद् बुद्ध्वा, हे जाणून, बुद्धिमानच्या कृतकृत्यस्या, जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो कृतकृत्य होऊन जातो. कृतकृत्य होणं म्हणजे जे काही ज्याच्यासाठी आलो ते प्राप्त केलं, जीवन कृतकृत्य झालं. केव्हा म्हणतो आपण? त्याप्रमाणे त्याचं जीवन कृतकृत्य होऊन जातं. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिसचारी खेळी मेळी. अरे मुक्तीला आता मी नवरी म्हणून माळ घातली, परिणिली नोवरी, आता मुक्ती माझ्या अधीन झाली, आता दिसचार खेळी मेळी, आता दिवस 4 राहिले. आणि म्हणून असा जो आहे, जो यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम, असम्मूढ म्हणजे जो मोहित, या मोहातून बाहेर निघाला, या कंडिशन्स मधनं बाहेर निघाला. एक आहे मूढ, मूढ म्हणजे अज्ञानी, जो संसाराच्या रूपामध्ये भुललेला, त्याच्यामध्ये बद्ध झालेला विषयांमध्ये. दुसरा असम्मूढ, माम एवं पुरुषोत्तमम जानाति, मला पुरुषोत्तम म्हणून जाणतो. आणि मग काय करतो? जाणल्यानंतर सर्वविध, सर्व प्रकारांनी, सर्व भावेन माम भजती, मग तो पुन्हा माझं भजन करतच राहतो. यावरही पार्था माझी भजनी आस्था, तयावरी मी माथा मुकुट करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणून घेतलं, स्वतःचं स्वरूप जाणलं, आणि जाणल्यानंतर आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा अर्जुना तो माझं भजन नाही सोडत. कारण ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की एक पोटेन्शियल असतं, करंट, पण ते पोटेन्शियल मेंटेन करावं लागतं सतत कार्यरूपाने या सृष्टीमध्ये विचरण करताना. मग आपलं तिथलं जे एकाकारिता आहे ती तो खंडित होऊच देत नाही. सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, सर्व भावानी तो त्याची पूजा किंवा त्याला जाणतच राहतो, त्याची उपासना करत राहतो. जशी आपण म्हणतो गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे, ती मिळाल्यानंतर परत फिरत नाही, ती तिथेच एकाकारून राहते. असा जीवनामध्ये तो कृतकृत्य झालेला, सर्वपणे त्या पुरुषोत्तमाला प्राप्त केलेला, त्याचं वर्णन इथे भगवंत करतात. आणि म्हणून नश्वराची एकदा नश्वर म्हणून ओळख झाल्यानंतर ती ओळख आधी आवश्यक आहे. म्हणून अक्षर पुरुषाची ओळख, तो नश्वर आहे देहरूपानी, त्याबरोबर अक्षर रूपाने, जीवात्मा रूपाने यामध्ये तो प्रतिबिंबित झालाय, तो अक्षर पुरुष. आणि वेगळा जो आहे त्याच्यापेक्षा अन्य तो उत्तम पुरुष. त्या उत्तम पुरुषाचे हे 2 प्रतिबिंब, त्याचं वर्णन करताना शिवतत्वानंदांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की पौर्णिमेचा चंद्र आहे आणि त्या पौर्णिमेचा चंद्राचं प्रतिबिंब एका सुंदर तळ्यामध्ये पडलेलं आहे. आणि त्या तळ्यामधलं हे प्रतिबिंब एक छोटस लहान मूल पाहत आहे. पण ते मूल
ज्यावेळी ते प्रतिबिंब पाहतं त्यावेळी त्या तळ्यामध्ये ते खडे टाकतंय. खूप खडे टाकत असल्यामुळे तरंग निर्माण होत आहेत. ते तरंग निर्माण झाल्यामुळे या चंद्राचं प्रतिबिंब पुन्हा एकदा फुटतंय, विखुरतंय, सारखं बदलतंय आणि त्या पाण्याच्या तरंगाबरोबर बदलणारं हे एक चंद्राचं प्रतिबिंब. आणि मग अचानक तो ते खडे टाकणं बंद करतो, पाणी स्थिरावतं, तरंगहीन होतं आणि मग त्या पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब स्थिर रूपाने त्या पाण्यामध्ये त्याला दिसतं. त्या पाण्यामध्ये असलेल्या त्या स्थिर चंद्राचं प्रतिबिंब पाहताना हाच चंद्र आहे का असं त्याला वाटतं. आणि मग अचानक त्या बालकाचं लक्ष वरती आकाशातल्या चंद्राकडे जातं आणि मग त्याला कळतं, अरे चंद्र तर वेगळा आहे, हे फक्त प्रतिबिंब आहे. उत्तम पुरुष, जो उत्तम पुरुषस्त्वन्यः, उत्तम पुरुष तू अन्यः. म्हणून तो फुटता विखुरता तरंगांमध्ये फुटणारा विखुरणारा चंद्र, अनेक मनाच्या तरंगांमुळे, अनेक विकारांमुळे कधी कधी जाणवणारं, कधी कधी लुप्त होणारं ते प्रतिबिंब म्हणजे क्षरपुरुष. मग ते पाणी स्थिरावल्यानंतर मग ते स्थिर चंद्राचं प्रतिबिंब तो अक्षर पुरुष. आणि मग खऱ्या अर्थाने ते प्रतिबिंब हे कळल्यानंतर मग जो खरा चंद्र आहे आकाशातला तो उत्तम पुरुष. असं या तिघांचं एक सुंदर नातं क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष. त्या पुरुषोत्तमाशी आपला समन्वय किंवा त्या पुरुषोत्तमाशी एकाकारिता होणं, त्याला जाणणं मानवी जीवनाचं चरम लक्ष्य. हा ईश्वर साक्षात्कार किंवा त्या पुरुषोत्तमाशी एकाकारिता किंवा त्या पुरुषोत्तमाचं ची आपली ओळख किंवा त्या पुरुषोत्तमाचं आपल्यामध्ये असलेलं प्रतिबिंब जाणून घेणं, ही जीवनाची कृतकृत्यता ज्या अध्यायातून प्रकट होते तो अध्याय इथे त्याचं समापन होतं. पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराज हे समापन करताना म्हणतात की कसा आहे हा पुरुषोत्तम योग हे सांगताना ते म्हणतात, येथ शब्द ब्रह्माचे मथिते व्यास प्रज्ञेचे निहाते मथून काढले आयते सारामी. हे शब्द ब्रह्माचं मंथन करून जे व्यास प्रज्ञेने परिपूर्ण करून गीता रूपाने समोर ठेवलं होतं, त्याचं मी मंथन करून मथुनी आईते सारामी, जणू काही नवनीत मी तुझ्यासाठी अर्जुना काढून दिलं. ते ज्ञानामृताची जान्हवी 573 ओवी आहे. ते ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रीची 17वी, आनंद कंदाची 17वी कळा आणि ज्ञानामृताची गंगा आहे. ज्ञानामृताची जान्हवी आहे. विचार क्षीरार नवीची नवी लक्ष्मी जे आहे. आणि विचार कोणत्या क्षीर, कोणता समुद्र? विचार समुद्रातली ही प्रकटलेली जणू काही लक्ष्मी ही गीता आहे. आणि ती गीता म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता, जे प्रस्तुत तुवा आता आकरलेली 576वी ओवी. ज्ञानेश्वर महाराज हिला या गीतेला कोणती उपमा देतात? ते म्हणतात, म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता, त्या परमात्म्याची पतिव्रता आहे. आणि ही पतिव्रता जिला त्या परमात्म्याची गोडी आहे किंबहुना परमात्म्याचीच गोडी सांगण्याची गोडी ज्या गीतेला आहे ती हे प्रस्तुत तुवा आता आकरलेली. आणि ही जी पतिव्रता गीता ही तू आकरलेली म्हणजे तू आता जी ऐकली. आणि हे साचची बोलाचे नवे शास्त्र परिसंसार जिणते हे शास्त्र. हे खरं म्हणजे प्रवचनाचं शास्त्र नाहीये केवळ, हे संसार जिणते, संसारासाठी विजयाचं शास्त्र आहे. कारण ज्यावेळी त्या पुरुषोत्तमाचा योग होतो त्या परमात्मा शक्ती बरोबर जीवन जगण्याची प्रेरणा कर्मयोगाने ज्ञानयोगाने होते, त्यावेळी ती शक्ती आपल्या सोबत कार्य करायला लागते. आणि म्हणून मोठ्या मोठ्या महानुभावांकडून महत् कार्य होतात. कारण त्या शक्तीच्या अधीन राहून परमात्म्याला आपल्या सोबत घेऊन ते कार्य करतात. आणि म्हणून विथ यू एनिवेअर विदाउट यू नो व्हेअर, तुझ्याशिवाय कुठेच जाणार नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरोनिया. संत महात्मे आपल्याला हे सांगून जातात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझ्या पुढे सांगितलेले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढले माझे आजी.
आज तुझ्या समोर मी हे सांगितलं म्हणजे माझं गुप्त धन मी तुझ्या समोर हे काढलेलं आहे. गौप्य धन काढिले माझे आजी, परी बोलो काय हे गीता, जे माझी उन्मेषलता, जाणे तो समजता मोहामुके. अर्जुन, आता किती बोलू मी तुझ्या समोर, आणखी काय सांगू मी आता तुला. बोलो काय ही गीता, ही माझी उन्मेषलता, ही माझी ज्ञानलता आहे. हिला जाणून घेतलं तो समजता मोहामुके, सगळ्या मोहांपासून तो मुक्त होत जातो. आणि मग त्याची ही अशी जी आहे, जी सेविली अमृत सरिता, रोगू दौडुनी पंडुसुता, अमरपण उचिता देऊनी खाली. अमृताचं जर सेवन केलं, ही अमृत सरिता आहे. आणि ज्याप्रमाणे कुठल्याही औषधाने रोग पळून जातात, त्याप्रमाणे हा भव रोग इथून निघून जातो या अमृताचा, अमृतरूपी सरितेचं सेवन केल्यानंतर. आणि मग ही अमरपण उचिता देऊन निवली, अमरपण देते. कारण त्या अविनाशी आपल्या दुसऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख देते. आणि मग ते अमरपण प्राप्त होतं. तैसी गीता हे जाणितली या, काय विस्मयो मोह जावया, परी आत्मज्ञाने आपण पया मिळजी जेथ. म्हणून ही गीता जाणल्यानंतर, तिचं सेवन केल्यानंतर मोह पळून जातील. हे काय नवल आहे का? काय विस्मयो मोह जावया, आणि म्हणून आत्मज्ञाने आपण पया मिळजी देते. आणि मग ते आत्मज्ञान प्रस्फुटित होतं, असं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत. आता हे श्रीकृष्णाचं हे वचनामृत पार्थाच्या हृदयामध्ये भरून ओसंडायला लागलं. पार्थी भरून ओसंडत, मग व्यास कृपा प्राप्त संजयाशी. आणि संजयाला सुद्धा ते प्राप्त झालं. ते व्यास कृपेने, गुरुच्या कृपेनेच प्राप्त झालं. केवळ गुरु कृपेने हे प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून माझ्या निवृत्तीनाथांमुळे मला हे प्राप्त झालंय. तरी संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाडायचे, ते ग्रंथाचे नि व्याजे जाणीजो जी. 598वी ओवी. तुमचे मायबाप तुमच्या संतांच्या दर्शनाने माझ्या मुखातून लढिवाळपणे जे प्रकट झालं, ते या ग्रंथ रूपाने आज तुमच्या समोर प्रस्फुटित झालं. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाघ पूजा ज्ञानदेव म्हणे. आणि म्हणून हा विश्वात्मक माझा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना कुठली उपमा देता बघा. विश्वात्मक माझा निवृत्ती. निवृत्ती जरी सगुण साकार रूपामध्ये असला, तरी हे गुरु तत्व विश्वात्मक आहे, सगळ्यांमध्ये आत्मतत्वाने स्थित आहे. विश्वात्मक माझा स्वामी निवृत्ती राजा, त्यांनी ही माझी जी अवधारू वाक पूजा, मी जी वाणीनी वाङ्मय पूजा केली, ती त्यांनी स्वीकारावी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणून या पुरुषोत्तम योगाचं समापन करतात. पण तरी देखील त्या पुरुषोत्तम योगाचं समापन करताना एक गोष्ट आहे की हे जे आपण जाणलं, जे आपण वाचलं, ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रतिपादित केलं, ते आता फक्त थिअरी रूपाने आपल्या समोर आहे. जरी हा पुरुषोत्तम योग सांगितला गेला आणि इथे गीता संपली, तरी गीता इथे संपत नाही. कारण त्या पुरुषोत्तमापर्यंतची जी झेप आहे, त्याला जाणण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये असलेले जे सत्व रजतम गुण आहे, ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे, ही सृष्टी आहे, त्याच्यामध्ये जे दैवी आसुरी संपत्ती जे गुण प्रत्येक जीवामध्ये आहे, आणि ज्यामुळे हा जीव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्या पुरुषोत्तमापर्यंतची जी उडी झेप कशी घ्यायची हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा 16वा अध्याय प्रकट होतो. वास्तविक गीता इथे संपते आणि भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गीता भगवंताची धर्मपत्नी पतिव्रता आहे आणि ती त्याची ओळख करून देते. मग 16व्या अध्यायाला सुरुवात पुन्हा ज्ञानेश्वर महाराज एका सुंदर अशा ओवीनी करतात आणि पुन्हा एकदा त्या मंगलाचरणामध्ये आपल्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात आणि म्हणतात, हा पुरुषोत्तम योग झाल्यावर काय होतं? मावळवीत विश्वाभासू नवलोदयला चंडांशू, अद्वयाब्जीनी विकासू बंधू आता, जेणे विवळते सवळे लाहुनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देह हंतेची अविसाळी जीव पक्षी. ते म्हणतात, आता मी पुन्हा एकदा त्या चित सूर्य ज्ञानरूपी सूर्याला, निवृत्तीला वंदन करतो. आणि जो कसा आहे, जो सूर्य कसा आहे, हा सूर्य कोणता बोध देतो? मावळवीत विश्वाभासू. नवलय हा सूर्य जेव्हा आत्मसूर्य उगवतो तेव्हा काय होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वाभास मावळतो. ज्यावेळी आपला रोजचा सूर्य उगवतो त्यावेळी सगळी सृष्टी प्रकट रूपामध्ये आपल्याला दिसते. त्यावेळी सृष्टीचा विलास दिसतो,
विश्वाभास दिसतो, पण हा चित सूर्य, हा ज्ञानमय सूर्य, गुरुच्या रूपाने हा सूर्य ज्यावेळी उदित होतो, नवल घडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मावळवी तर विश्वाभासू, विश्वाचा आभास मावळतो. नवल उदयला चंडांशू, असा हा चंडांशू उदित होतो अंतःकरणामध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो की ज्ञान सूर्य प्रकाशित होतो, असा जो होतो अद्वयाब्जीनी विकासू बंधू. आता जो त्या कोणत्या कमळाचा विकास करतो, कारण सूर्याबरोबर कमळ विकसित होतात, फुलं विकसित होतात, पण हा अद्वयाब्जीनी विकासू म्हणजे हा त्या अद्वैत कमलाचा विकास करणारा सूर्य उदित होतो. उदया येऊन तो या अद्वैत रूपी कमळाचा विकास करतो. जो अद्वैत कोणाचं? त्या जीवात्मा आणि परमात्म्याचं ऐक्य करणारं हे अद्वैत विकसित होतं अर्जुना. आणि म्हणून तो कोणता? विवळतीये सवळे लावून आत्मज्ञानाचे डोळे, सांडती देह हंतेची अविसाळे जीव पक्षी. ज्याचा उदय होता क्षणी आत्मज्ञानाचे डोळे मिळतात, हे चर्मचक्षु जातात, ज्ञानदृष्टी ज्ञानचक्षु उदित होतात, आणि मग त्यावेळी जीव पक्षी आता देहाची घरटी सोडून जातात, म्हणजे देह भावना नष्ट होते. आणि मग त्यानंतर सुंदर असं वर्णन या दोन्ही रूपकांनी, चक्रवाकाच्या मिथुनाच्या रूपकांनी ज्ञानेश्वर महाराज देतात. बुद्धी आणि बोध यांच्यामध्ये काय आहे, आणि का बरं हा आत्मबोध होत नाही, आपल्यापासून का वंचित आहे, त्याचं सुंदर वर्णन पहिल्यांदा 16व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये येतं. त्यातल्या काही ओव्या पुढच्या वेळी बघू, आणि मग पुन्हा 16व्या अध्यायाकडे वळू. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. आरती म्हणू. हो हो. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा, लोपले ज्ञान जगी तनेण ती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा, कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी ठकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.